नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना प्रतीक्षा आहे ती फक्त मान्सूनची, कारण फक्त 2 दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर जून महिना सुरू होणार आहे। जून महिना म्हणजे पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो, पण यंदा परिस्थिती वेगळी असणार आहे। पाऊस कमी आधीच हवामान विभागाने सांगितला आहे, पण हा जो मान्सून आहे हा कधी दाखल होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या आहे। कारण 26 तारखेला हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर काही दिवसांनी लगेच तो महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता। 26 तारीख लोटून गेलेली आहे, अजून सुद्धा मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाहीये। का हा मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाहीये? हवामान तज्ञांनी आम्हाला नेमकं काय सांगितलं, ते काय म्हणाले, नेमकं कुठे घोडं अडलंय, सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा मान्सून केरळमध्ये का पहिल्यांदा तर दाखल झाला नाहीये याची कारणं जाणून घेऊयात आणि त्यानंतर जे अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा समजून घेऊ। तुम्ही जरा इकडे आलात, जवळ आलात तर तुम्हाला समजेल बघा। सगळ्यात पहिल्यांदा यंदा हवामान विभागाने सांगितलेलं होतं की 22 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होईल, पण तो वेळेआधीच दाखल झाला। इकडे बघा 16-17 तारखेलाच तो मान्सून अंदमानात दाखल झाला। त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर त्यानंतर लगेच म्हणजे इतक्या वेगाने मान्सूनची आगेकूच आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही जर इथे बघितलं तर काही दिवसांमध्येच त्याने बंगालच्या उपसागराचा भाग, अंदमान समुद्राचा भाग असेल, त्याचबरोबर हे कोमोरिन क्षेत्र, श्रीलंकेचा भाग व्यापला। जोरदार आगेकूच त्याने काही दिवसांमध्ये केली, 23 तारखेपर्यंत केली। त्यानंतर 27 ते 29 मध्ये तो थोडासा पुढे सरकला, पण तो 26 तारखेला इकडे केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं, पण तो दाखल झाला नाहीये। आता इथे यांनी अपेक्षा वर्तवली आहे की तो 1 जूनला केरळमध्ये दाखल होईल, पण हवामान विभागाने आधीच सांगितलं होतं की मान्सून केरळमध्ये 26 मे पर्यंत दाखल होईल। आता असं का झालं की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाहीये? नेमकी याची कारणं काय असू शकतात? तर बघा, जेव्हा आम्ही या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्यासोबत बोललो, तेव्हा त्यांनी याची काही कारणं सांगितलेली आहेत आणि नेमका हा मान्सून केरळमध्ये का दाखल झाला नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा ते नेमकं काय म्हणाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपण जाणून घेऊयात की या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला नेमकं काय दिसतंय आणि या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी परिस्थिती काय। बघा, माणिकराव खुळे नेमकं काय म्हणाले, तर 30 मे पर्यंत मान्सून केरळपर्यंत येणं गरजेचं होतं। तशी परिस्थिती अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता होती, पण अरबी समुद्रात सक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे केरळच्या किनारपट्टीलगत ही स्थिती असल्यामुळे केरळमध्ये येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना अडथळा निर्माण होतोय। मान्सूनी वारे येऊन चक्राकार वाऱ्यांभोवती फिरतात, त्यामुळे केरळमध्ये दाखल होण्यास मान्सूनला उशीर होतोय। 24 ते 48 तासात चक्रीय वाऱ्यांचा जोर ओसरून मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो। थोडक्यात सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगते नेमकं त्यांनी काय सांगितलं। इकडे तुम्हाला एक सिच्युएशन तयार झालेली दिसेल, केरळच्या जवळ ही चक्राकार वाऱ्यांची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे चक्रीवादळ पण नाहीये, हे कमी दाबाचं क्षेत्र पण नाहीये, एक चक्रीय वाऱ्यांची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती मान्सूनच्या वाऱ्यांना अडथळा निर्माण करते, त्यामुळे ते थेट केरळमध्ये दाखल होत नाहीयेत। उलट्या घड्याळाच्या उलट्या दिशेने हे चक्राकार वारे जे आहे ते त्यांचा प्रवास करतात आणि त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास विलंब होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये त्याचा जोर ओसरू शकतो आणि त्यानंतर जे आहे ते मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो। त्याच्या काही दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्रात सुद्धा दाखल होईल। 1 जून पर्यंत तरी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आता थोडक्यात आपण बघूयात की नेमके हवामान विभागाने अलर्ट काय दिलेले आहेत, यावरून आपल्याला कळेल की पुढची परिस्थिती काय। 29 तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये आपल्याला सगळीकडे उष्णतेचा अलर्ट आहे, फक्त यवतमाळ असं आहे जिथे आपल्याला दिसतंय की येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 30 तारखेला चक्क विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती आपल्याला दिसते, तुम्ही पाहू शकता। ज्या विदर्भामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट होता त्याच विदर्भात 30 तारखेला वादळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। विदर्भातील सगळेच जिल्हे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो। 30 तारखेला कोणत्याच दिवशी हिटवेव्हची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये। 31 तारखेला सुद्धा वादळी पाऊस असू शकतो। चक्क ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये, म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस येऊ शकतो असा सुद्धा अंदाज आहे। 31 तारखेला महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये
पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 1 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील बघा जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। एकूणच ओव्हरऑल आपण जर बघितलं तर पुढचे काही दिवस, पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रामध्ये बरसणार आहे। या पावसामुळे सोसाट्याचे वारे, वादळ सदृश्य स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते। अर्थात हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। देशाचा विचार केला तर केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या किंवा आसपास दाखल होऊ शकतो। त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच काय तर 15 जून पर्यंत अख्खा महाराष्ट्र हा मान्सून व्यापू शकतो। पण त्याआधी पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये विदर्भासह, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील सुद्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, वादळी पाऊस पडणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आहे। तुमच्या भागात सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।